हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर होळीच्या खूप खूप शुभेच्छा सर्वांना. आज आहे होळी, तर मी पुरणपोळी बनवते. मी तुमच्याशी सर्व शेअर करणार आहे. पुरणपोळीच्या स्वयंपाकापासून तर होळी कशी पेटवणार काय सर्व काही शेअर करणार आहे. तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा. ती तयार झाली आहे. पुरण वाटायला घेतलंय. पुरण वाटून झालं की मग पोळ्या बनवायच्या. कुकरला भात लावलाय, तोपर्यंत भात पण होतोय. काय काय घरात निघून आहे म्हणून बनवतात का? स्वयंपाक वगैरे सर्व झाला करून आता नैवेद्य दाखवायचा आणि होळी पेटवायची आहे. इथे मी नैवेद्याचं ताट तयार केलेलं आहे. आणि हे आहे ना, हे विंचू वगैरे आहे ते, म्हणजे जुनी लोक म्हणतात की घरात निघू नये म्हणून साठी असतं ते. तर अशा प्रकारे मी होळीची तयारी केली आहे. साईडनी रांगोळी वगैरे काढली आहे आणि मध्ये ऊसाचं पान आणि एरंडाचं पान असं लावतात. ते का लावतात ते माहीत नाही, पण लावलेलं आहे. डोक्याला लावायचं असते, गळ्यात नाही. बघा पिऊची कशी मस्ती चालली आहे पंजोबा बरोबर. लय आगाव झाली आता. दरी बाबा आलाय तिकडून पिऊ. बापले खोळीत पेटवता ते बघा. बस बस, हा ठेव तेवढं. तेच लावा. तर अशा प्रकारे आम्ही होळी पेटवली. माग सरकी. पिल्लू पण बघा तिच्या पप्पांसोबत कशी लुडबुड करते मध्ये मध्ये. तुमच्या इकडे कशी साजरी करतात होळी? तुमच्या मोबाईल मध्ये फोटो येतो मला. इकडे बघा, इकडे बघा पिऊ, इकडे बघ पिऊ. नाही तुमच्या ह्याच्यात फोटोच नाहीत. तर होळी पेटवल्यानंतर असे 5 येडे मारतात पाणी घालून आणि ओरडतात. तर त्याचे पप्पा ओरडत होते, तर पिल्लू पण तसेच करत होती सेम. चल्ली उठ. ए ढम्मे तू कर ना, तुम्ही करा ना. बता बता.
मी पण दर्शन वगैरे घेतलं, हळदी कुंकू वाहिलं, पिल्लूला पण टिक्का लावला, पाया पडवलं. अशा प्रकारे होळी साजरी केली. तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय.